मातीच्या कष्टाची शेवटी मातीच आहे. शहरातील नोकरीची बघा बरं किती ख्याती आहे. अतुल अतुल स्वप्नांच्या दुनियेत सारे सुशिक्षित झाले. स्वप्नांच्या दुनियेत सारे सुशिक्षित झाले. खोट्या प्रतिष्ठेनं बघ कसे मदमस्तीला आले. स्वप्नांच्या दुनियेत सारे सुशिक्षित झाले. खोट्या प्रतिष्ठेनं बघ कसे मदमस्तीला आले. संकरातून समतेच्या वर्गभेद हे जन्मास घाले. वर्गभेद हे जन्मास घाले. धन्यवाद. वा वा वा, फार छान, खूप सुंदर, खूप सुंदर कविता. धन्यवाद. या कवितेतून जो मूलभूत फरक आहे तोही अतुलच्या कवितेतून आलेला आहे. आणि एक वेगळीपण जे नवदलित ज्याला आपण म्हणतो, नवा आंबेडकरी किंवा कालपर्यंत जे मुख्य प्रवाहात नव्हते असे खालच्या स्तरातले लोक जेव्हा या वरच्या स्तरामध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी एक वेगळीपण स्वतःच्या भोवती, असं एक कुंपण स्वतःभोवती घातलं. आणि आता ते त्या चळवळीचा भाग नाही, आता ते त्या जगण्याचा भाग नाही, आणि आता एका चाकोरीबद्ध अशा वर्णीयांच्या जवळ जाणाऱ्या जगण्याला त्यांनी अनुसरलेलं आहे. आणि तशा प्रकारचं छोटं कुटुंब, सुखी कुटुंब असं म्हणून समाजाशी त्यांनी फारकत घेतलेली आहे. असा एक उल्लेख अतुलच्या कवितेमध्ये जाणवत राहिला, जे आपली जात, आपली विचारधारा आणि आपल्या जगण्याचा जो खरा जो एक आंबेडकरवाद म्हणा किंवा ही सगळी लोकशाहीची धारणा आहे, जातीच्या पलीकडे गेलेली मानसिकता, आणि खास करून आपल्या सगळ्यांची महत्वाची म्हणजे विद्रोहाची भूमिका, ही आता चळवळीची भूमिका आता त्या लोकांमध्ये दिसत नाही. असा एक नवदलित वर्ग आपल्याकडे तयार झालेला आहे. त्याच्यावरती खूप लिखाण झालेलं आहे. खरं तर तो पण मुद्दा कवितेमध्ये आला अतुलच्या, तोही आजच्या चर्चेचा आपण मुद्दा करू शकतो. तर आजच्या एकंदरीतच दलित चळवळ, दलित साहित्य आणि या विषयाला घेऊन या कवितेतला जो मुद्दा आहे हे समाजाशी तुटलेपण आहे. तर हे समाजाशी जे तुटलेपण आहे, मग हे विचारवंतांचं असेल, हे समाजकार्य करणाऱ्या आमच्या समाजधोरणींचा असेल, या खास करून आमचा जो प्राध्यापक वर्ग आहे, ज्याला बुद्धिवादी वर्ग म्हणतात, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, हे जे कालपर्यंत खाल्ली होते, आज जे वरच्या स्तरात गेले, त्यांचं समाजाकडं एक वेगळी नजर आहे, एक वेगळा दृष्टिकोन आता या समाजाचा बघा. कालपर्यंत मी जे जगत होतो, आज मी त्या जगण्याकडे बघताना मला ते अतिशय टोचतंय मनाला, किंवा ते मला भासतंय, आणि म्हणून मला त्याच्या जवळ जायचं नाही, आणि म्हणून मी त्या लोकांचा आता द्वेष करायला लागलो. माझेच जे बांधव कालपर्यंत मी ज्यांच्याबरोबर होतो ते आता अजून दलित आहेत, मी थोडासा आता वरच्या स्तरात आलो, म्हणून त्यांच्याबद्दल माझी द्वेषाची भावना आहे, असंही चित्र आपल्याला सध्या बघायला मिळतंय. तर मला ह्या बाबतीत सगळ्यांचंच म्हणणं ऐकून घ्यायला आवडेल की हा जो काही समाजाशी तुटलेपण आहे, त्याच्यामध्ये जी असंख्य कारणं आहेत, त्याच्यामध्ये आपण दलित साहित्य हे ह्या समाजाला कसं आणू शकतं या मुख्य प्रवाहामध्ये. कारण आपला मुख्य प्रवाह हा चळवळीचा आहे. आपण कुठेही असलो, कसेही असलो, कुठल्याही कमकुत असलो, कुठेही नोकरी करत असलो, तरी आपली बांधिलकी ही चळवळीशी असली पाहिजे. कारण आपल्याला वैयक्तिक या देशामध्ये काही ओळख आहे असं नाही. आपण एखाद्या चळवळीशी, एखाद्या समूहाशी जेव्हा बांधलो जातो तेव्हाच आपल्याला विशिष्ट ओळख लाभते. असा हा देशाचा या इतिहास आहे. त्यामुळं जेवढे अल्पसंख्याक आहेत त्यांना त्यांच्या समूहाशी बांधून घ्यावं लागतं. कारण आज नाही उद्या तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती निर्माण केली जाते जी अन्यायाची असते, आणि जिथं तुम्हाला प्रचंड मोठ्या अन्यायाला सामोरं जावं लागतं, तेव्हा तुमच्या मागे तुम्हाला आधार देण्यासाठी समाज म्हणून तुमचा समाज उभा राहत असतो, ज्याला आपण तथाकथित सवर्ण समाज म्हणतो. तो तुमच्या अन्यायासाठी कधी उभा राहत. तेव्हा मला असं म्हणायचं की दलित साहित्यामध्ये आत्ताच्या किंवा याच्या काही काळापूर्वी दलित जे साहित्य तयार झालं त्या साहित्यामध्ये या बेगडीपणाबद्दल कसा उल्लेख येतो, तो आपण कसा वाचला आहे, याच्यापूर्वी तुमच्या वाचनामध्ये असं काही आलं आहे का, आणि हे बेगडीपण तोडण्यासाठी आता आपण साहित्यानं काय भूमिका घेतली पाहिजे. या सगळ्या नवीन तयार झालेल्या दलित वर्गातच तयार झालेल्या ह्या नव्या दलित वर्गाला, तथाकथित बुद्धिवादी वर्गाला पुन्हा चळवळीचा भाग कसा बनवता येईल,
असं तुम्हाला वाटतं सगळ्यांना? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. आपल्या ज्यांना कोणाला या संदर्भात बोलायचं त्यांनी हात वर करा आणि बोलायला सुरू करा. सोमनाथला काय वाटतंय याबद्दल? अनम्यूट करा माईक. हा सर. माईक. सर आपल्याकडे आता दलित चळवळीच्या बाबतीत आता तुम्ही बोलत असताना सांगितली प्राध्यापकी वर्ग जो आहे तो की ह्याच्यामध्ये आता उच्च शिक्षित आहे तो परत शिकल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी किंवा समाजामध्ये मिसळायला नको म्हणतोय. हे वास्तविकता आहे कारण मी अनुभवतो आहे आणि बऱ्याच जणांचा हा अनुभव पाहायला दिसतो आणि स्वतःमध्ये ज्यावेळेस मी गावाकडे येतो किंवा मी ग्रामीण भागामधला आहे ज्यावेळेस पाहत असताना मला अनेक गोष्टी अनुभवायला भेटतात. परंतु मी सध्या तर तशा पद्धतीने वैयक्तिकरित्या तर नाही परंतु अनेक ठिकाणी असा अनुभव मला पाहायला दिसतो आहे की स्वतःहून परत आपलं उच्च शिक्षित झाल्यानंतर परत बॅक टू होम येण्यासाठी नको म्हणतायत. आपण एक उच्च कोणतरी आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. खरंय. पण आता यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काय करता येणं शक्य आहे? किंवा अशा ज्या तथाकथित त्यांना आपण म्हणू जरा उच्च शिक्षित आणि बुद्धिवादी वर्ग जो आहे त्यांना आणण्यासाठी कसं आपल्याला काय करता येईल? काय ऍक्शन प्लॅन आपल्याकडे आहे? उच्च शिक्षितांना आपल्याला एकत्र आणण्यासाठी आता आपली चळवळ ही खर तर म्हणजे आता कुटुंबापुरतीच मर्यादित ठेवलेली दिसते आहे अनेक वेळा. कारण की अनेक वेळा आपण चळवळीच्या माध्यमातून एकत्र आता विद्यापीठामध्ये शिकत असताना फक्त एक लिमिटेड स्वरूपातच आपण म्हणजे मुलं ही करतो ते आता आपल्याला बुद्धिवादाचं प्रबोधन करणं तितकंसं शक्य नाही कारण की त्यांचं जे पूर्वीचं आहे ते पुसून टाकणं आणि नंतर पुन्हा त्यांना हे करणं तितकंसं सोपं नाही परंतु संघटनेच्या माध्यमातून आपण हे करू शकतो जनरली. म्हणजे जसं जसं साहित्य संमेलन आपण भरवतो ना आणि तथाकथित साहित्य संमेलन आपण आयोजित करतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा आंबेडकरी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन. मला असं वाटतं नेहमी की केवळ ह्या डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा प्राध्यापक किंवा ज्याला आपण तथाकथित बुद्धिवादी वर्ग म्हणतो यांच्यासाठी म्हणून एक संमेलन लावलं पाहिजे. आणि हे संमेलन हे त्यांना ह्या सगळ्या चळवळींकडे आणण्यासाठी या चळवळीचा मूळ गाभा समजून देण्यासाठी ते जास्त संमेलन भरवलं गेलं पाहिजे आणि तशा संमेलनांची आता गरज आहे. हो. ज्याला आपण बॅक टू रूट्स नावाची जी एक कल्पना आहे सरांना माहिती असेल. बॅक टू रूट्स ज्याला आपण नेटिव्हिजम असं पण ज्याला म्हणू शकतो. भालचंद्र नेवाडेंनी एक फार त्याच्यामध्ये मोठं काम केलंय पण त्याच्यातही त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला सीमा आहेत. मी असं म्हणेन की आपल्याला बॅक टू रूट्स जाताना आपला हेतू किंवा आपली भूमिका ही अशी नाही राहणार आहे की जे जुनं आहे चांगलं आहे ते स्वीकारण्यासाठी. आपलं जुनं काहीच चांगलं आपल्या जातीपुरतं किंवा जातीच्या छळापुरतं किंवा अन्यायाच्या सगळ्या पार्श्वभूमीपुरतं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा टाकून देण्याच्याच गोष्टी आहेत. पण परत सुधारणेचा गाडा त्यांच्यापर्यंत शहरातनं पुन्हा गावाकडे सुधारणेचा गाडा किंवा सुधारणेचा विचार पोचवण्यासाठी किंवा आपल्यातले जे अति ज्याला आपण सवर्ण झाले तसं समजू त्या सवर्णांना सुद्धा पुन्हा चळवळीमध्ये आणण्यासाठी हे आपल्याला एक दुहेरी भूमिका घ्यायला लागेल. हे आपल्याला खेड्याकडेही पोचावं लागेल जे बाबासाहेब म्हणाले होते खेड्याकडे चला इथल्याही तरुण वर्गाकडे पोचलं पाहिजे आणि आपल्याला शहरातच राहणाऱ्या आणि तथाकथित उच्च वर्गात असणाऱ्या त्यांच्यासाठी पण आपल्याला जावं लागणार. तर अशांचं संमेलन आपल्याला भरवायला पाहिजे. मला असं वाटतं की संकेतनं हा मुद्दा तिकडे लिहून घ्यायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कमीत कमी चालेल पण लोकांनी एकत्र यायला पाहिजे त्याच्यावर बोललं पाहिजे. मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा काही चळवळी आहेत अशा काही संघटना आहेत की ज्या अशा प्रकारचं काम करतात चळवळीचं पण त्या सगळ्या संघटनांना एक पॉलिटिकल अजेंडा आहे. एक राजकीय त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे. मला असं वाटतं की एक अराजकीय अशा प्रकारची संघटना असावी. संघटना म्हणण्यापेक्षा अशी एक कृती समिती असावी की जिनं या सगळ्या तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या संमेलनाची व्यवस्था करावी. हा एक उपाय आपण त्याच्याकडे जाऊया. बाकीच्यांना आपल्याला काय सुचवता येते बघूया की जेव्हा आपण असा वर्ग बघतो इतिहास
आणि वर्तमान याची सांगड घालून त्यांना कसं या चळवळीचा भाग बनवता येईल. मला इंगोले सरांच्याकडे जायला आवडेल. इंगोले सरांचं मत आपण घेऊया की आतापर्यंतचा त्यांचा अनुभव आणि एकंदरीत या चळवळीची आत्ताची जी परिस्थिती दिसते आपल्याला की तरुणांमध्ये हाही संभ्रम आहे सर की नेमकं आपण सामील व्हायचं तर कुठल्या संघटनेत किंवा कुठल्या विचारधारेत सामील व्हायचं, हाही एक मोठा प्रश्न आपल्या विचारवंतांना किंवा तथाकथित अशा उच्चवर्गीयपर्यंत पोहोचलेल्या लोकांमध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने ह्यांना दलित साहित्याचा चळवळीचा भाग करता येईल? Am I audible, sir? येस सर, येस. ऐकू येते का? हो 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 हो. Okay. Actually, sir, we always say that literature is nothing but the mirror of the society. हम्म, हम्म, हम्म. It is the reflection of the society. हम्म, हम्म, हम्म. But since many years, the another side of the mirror, it was hidden. हम्म, हम्म, So it is the Dalit literature हम्म, which हम्म, brought this side into the limelight. हम्म, हम्म, हम्म. म्हणूनच हे एक दलित साहित्य आहे जे दडपलेल्यांचं, मागासल्यांचं असं हे दलित साहित्य. या हम्म. दलित साहित्याने खऱ्या अर्थानं दलित चळवळीला एक अतिशय प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. पण मुळात हम्म. दलित चळवळ आणि दलित साहित्य समजून घेत असताना किंवा दलित साहित्यामधला जो विद्रोह आहे तो विद्रोह हम्म. चळवळीत आपण वापरतो का किंवा वापरत असताना तो कमी प्रमाणात वापरतो का आणि कमी झालाय का यावरही फार विचारमंथन होण्याची गरज आहे. आपला जो मुद्दा होता की बुद्धिजीवी वर्ग, सो कॉल्ड डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, या लोकांनी या चळवळीमध्ये जेवढे वेळ द्यायला पाहिजे, जेवढं त्यांचं कंट्रीब्युशन असायला पाहिजे ते नाहीये. मुळात शिक्षित लोकांना, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, असं म्हटलं जातं, द एंटायर डेस्टिनी ऑफ द सोसायटी डिपेंड्स अपॉन इंटेलेक्च्युअल क्लास ऑफ द सोसायटी. संपूर्ण समाजाचं भाग्य हे बुद्धिजीवी वर्गावर अवलंबून असतं आणि समाज या लोकांना एक बुद्धिजीवी वर्ग म्हणून पाहत असतो. कारण समाजाचं परिवर्तन करण्यासाठी, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी हाच वर्ग अतिशय महत्वाचा असतो. खरं तर मी बोलत असताना नेहमी सांगत असतो की समाजाच्या 4 पायऱ्या असतात आणि ह्या 4 पायऱ्या डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. पहिली पायरी म्हणजे शिक्षित, ज्याला लिहिता येतं, वाचता येतं अशा समाजाला शिक्षित समाज म्हणतात. दुसरा समाज म्हणजे सुशिक्षित, काय लिहिलं आणि काय वाचलं हे ज्याला कळतं अशा समाजाला. आणि तिसरा समाज म्हणजे सुसंस्कृत, काय लिहिलं आणि काय वाचलं हे कळल्यानंतर आपल्या कुटुंबावर, आपल्या समाजावर जो संस्कार करत असतो अशा समाजाला सुसंस्कारित समाज असं म्हणतात. आणि समाजाची चौथी पायरी म्हणजे काय लिहिलं, काय वाचलं हे कळल्यानंतर समाजावर आणि कुटुंबावर संस्कार केल्यानंतर या समाजामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी जो समाज झगडत असतो, झटत असतो, कार्य करत असतो अशा समाजाला सृजनशील समाज असं म्हटलं जातं. म्हणून ही सृजनशीलता, हा सृजनशील समाज बुद्धिजीवी ज्याला आपण म्हणतोय अशा लोकांना करणे गरजेचं आहे किंवा जी महापुरुष आहेत यांना जाणण्यापेक्षा, यांना मानण्यापेक्षा आपण किती जाणतोय हे महत्वाचं आहे. म्हणून जाणणं हे फार काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की मला पारद करणारी जमात निर्माण करायची आहे. तुमचाच बोलण्याचा हा भाग आहे. पारद करणारी जमात म्हणजे कोणती की जो उच्च टेकडीवर एक उच्च विद्याभूषित असलेला हा समाज. पण आता हे उच्च टेकडीवर गेल्यानंतर जे शिकलेले लोक आहेत, जे सो कॉल्ड मोठे लोक झालेले आहेत, या लोकांनी आता समाजातल्या खालच्या लोकांकडे जी आपले मागे राहिलेले आहेत यांना पुढे घेऊन जाण्याचं काम हे केलं पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित. पण जी आता उच्च टेकडीवर गेलेली समाज आहे, जी कोणती लोक आहेत, मंडळी आहेत, खऱ्या अर्थानं यांना आता आपल्या समाजाकडे पाहायची गरज आहे. आणि म्हणून जो समाजातील मागे राहिलेले लोक आहेत त्याला पुढे घेऊन जाणं हेच खऱ्या अर्थानं जयंतीचा, पुण्यतिथीचा हा बाबासाहेबांच्या असेल, इतर सर्व महापुरुषांच्या विचारांचा हा महत्वाचा गाभा आहे. म्हणून जे समाजातील उच्च विद्याभूषित लोक आहेत, तुम्ही म्हणतायत की या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून किंवा एखाद्या मुवमेंटच्या माध्यमातून, मुवमेंटचं जर बघायला झालं तर सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल अनेक संघटना आहेत, अनेक चळवळी आहेत आणि
नाही असं नाही, पेसिमिस्टिक आपण नाहीये, ऑप्टिमिस्टिक असायला पाहिजे. अनेक लोक चांगल्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं चळवळीचं काम करतायत. पण आपला मुद्दा आहे की जी लोक जास्त प्रमाणात यायला पाहिजे ती आणखीनही या चळवळीमध्ये आलेली नाहीये. या समाजाची प्रगती खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जे जे हम्म. सर व्हिडिओ जरा आपला अडकतोय. सरांचा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही बंद झालाय संकेत सर. आता मला सयाजी सर तुमचा आवाज येतोय का? सयाजी सर तुम्हाला आवाज येतोय का? बदुरे सर तुम्हाला आवाज येतोय? तुमचं म्यूटचं बटन. हा बदुरे सर स्वागत आहे तुमचं. सरांनी आता जो एक असा थोडासा एक विचार मांडला त्यांनी की आता आपल्याला एक ऍक्शन प्लॅन आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणजे वैयक्तिक आता पूर्वीसारखी रस्त्यावरची चळवळ ही आता लोकांना एकत्र आणण्याची चळवळ असा आता काही त्याची व्याख्या राहिली नाही. कारण आता समाज माध्यमही बदलली आणि त्याचा अवकाशही बदलला. पूर्वी लोकांना रस्त्यावर यावं लागायचं आणि मोर्चा काढायला लागायचा. आजही एखाद दुसऱ्या प्रसंगामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई करावीच लागते. पण आपण इथं ह्या देशामध्ये साधारण जर बारकाईनं बघितलं तर जे आपल्यापेक्षा पुढे आहेत, जो आपला पुढचा समाज आहे, तो समाज कधीच रस्त्यावर उतरताना दिसत नाही. ज्याला आपण अगदी स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर ब्राह्मण समाज आहे, तो फारसा रस्त्यावर उतरत नाही. किंवा जैन समाज आहे, तो फारसा रस्त्यावर उतरत नाही. आणि त्यांच्या लढाया रस्त्यावरच्या लढाया होत नाहीत. तरीही त्यांच्यामधली एकी आणि विचाराबद्दलची त्यांची निष्ठा, की जेव्हा प्रश्न त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांचा येतो तेव्हा ते कुठल्या ना कुठल्या विचारपीठावर व्यासपीठावर एक असतात येतात. तसं आपल्यामध्ये का दिसत नाही असं तुम्हाला वाटतंय? का होतं? मग आपण दलित साहित्य निर्माण करायला कमी पडलो का, की दलित साहित्यातनं अशी भूमिका येऊन लोकांनी ती वाचून प्रेरित होणं? कारण त्यांच्याकडे वर्षानुवर्ष साहित्याची परंपरा आहे आणि त्या साहित्यात त्यांची प्रतीक आणि त्यांचे मानबिंदू ठेवलेले आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे संकेत सर, की साहित्य हा एक त्या समाजाचा आरसा मानतो आपण, पण साहित्य ही एक संस्कृती आहे. जे मी आता म्हणतोय की साहित्य ही एक संस्कृती आहे. कारण संस्कृती जपली कशी जाऊ शकते, तर ती जशी कपड्यातून, तुमच्या खाण्यापिण्याच्या, बोलण्याच्या पद्धतीतून जशी जपली जाऊ शकते, ती तर हजारो वर्षांसाठी पुढच्या जपायची. तर त्याच्यासाठी त्याचं साहित्य असलं पाहिजे. त्या साहित्यातून जपली जाते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बौद्ध साहित्य जर आज वाचायचं असेल, बौद्ध संस्कृती जर समजायची असेल तर बौद्ध साहित्याकडे जावं लागतं. बौद्ध काळातले कपडे, बौद्ध काळातल्या खाण्यापिण्याच्या सवयी आत्ताच नाहीये, पण त्यातल्या साहित्यातच त्याला दिसतात. मग आज आपण ब्राह्मण समाज असेल किंवा अजून कुठलाही सवर्ण समाज असेल, त्यांनी त्यांचं साहित्य हे संस्कृतीचं परिमाण बनवलंय. तर दलित साहित्य हे दलित संस्कृतीचं परिमाण का होत नाही? किंवा आंबेडकरी चळवळीचं ते त्या संस्कृतीचं ते परिमाण व्हायला पाहिजे का? कसं काय वाटतं तुम्हाला सर? कसं बघता तुम्ही याच्यात? हॅलो, हा सर. मला विचारला सर प्रश्न, मध्ये डिस्कनेक्ट झालं होतं. हा सर. अच्छा, बरोबर आहे. हा सर. खरं तर दलित साहित्य ही संस्कृती आहे आणि त्याला कल्चरल आस्पेक्टनच आपण बघायला पाहिजे. पण संस्कृती ही जोपासत असताना ज्या पद्धतीनं इतर धर्माची किंवा इतर समाजाची जी संस्कृती आहे ती टिकवण्याचा प्रयत्न सगळी मंडळी करतायत, त्या पद्धतीनं कुठंतरी आता दलित साहित्याच्या माध्यमातून न बोलता आपण बौद्ध साहित्य, कारण बुद्धिस्ट लिटरेचर सुद्धा तयार झाले, म्हणून एक बौद्ध संस्कृती जी बुद्धानं
तथागत गौतम बुद्धांना आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आम्हाला हा जो धम्म दिलेला आहे, ही जी संस्कृती दिलेली, हा जो कल्चर दिलेला आहे, तो कल्चर अडॉप्ट करण्यासाठी कुठंतरी आपण कमी पडतोय का, हा आपलाही मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ती संस्कृती म्हणजे साहित्य हे जोपर्यंत संस्कृती म्हणून आपण अडॉप्ट करणार नाही, स्वीकारणार नाही, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण दलित साहित्याला स्वीकारलं किंवा त्या संस्कृतीला स्वीकारलं किंवा बौद्ध संस्कृतीला स्वीकारलं असं आपल्याला म्हणता येणार. असं मला म्हणजे वाटतं. आपण हो हो आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचूया की हजारो वर्षांची एक हिंदू संस्कृती, हिंदू मानसिकता त्याचं ती पूर्ण घालवण्यासाठी ती सगळी पुसून टाकण्यासाठी एक पर्यायी संस्कृती, जी आमची संस्कृती होती, त्याला आपण बौद्ध संस्कृती म्हणू, ती बाबासाहेबांनी आम्हाला दिली. It's a revival and a revisiting to that. You can also say that it's a renaissance. आपण त्याला म्हणूया. पण हे रिवायवल जे आहे हे ह्याच्यामध्ये साहित्य जे तयार व्हायला पाहिजे दलित साहित्यिकांकडून. मी आता सयाजी गायकवाडांच्याकडे जाणार आहे. दलित साहित्याकडून जी अपेक्षा आहे त्याला आपण बौद्ध संस्कृती म्हणू किंवा बौद्ध संस्कृती आणि आत्ताची लोकशाही संस्कृती ज्याला म्हणू. आता बराच काळ बौद्ध संस्कृतीमध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये गेला, 2500 वर्षांचा काळामध्ये लोटलाय. तर आपण असं समजूया, लोकशाही संस्कृती ही त्या साहित्यामध्ये येते का? दलित साहित्याचा ती भाग आहे का? आताच्या दलित साहित्यिकांकडनं ती सगळी आशा पूर्ण होते का? आणि साहित्य जर संस्कृती करायची असेल आपल्याला आणि संस्कृतीचं एक वेगळं साहित्य तयार करायचं असेल तर फक्त दलित या शब्दापुरतं आपण किंवा फक्त आंबेडकर या शब्दापुरतं आपल्याला थांबावं लागेल का? त्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल, त्या व्याख्या शोधाव्या लागतील, त्याची टर्मिनॉलॉजी बदलावी लागेल, यांचे नावच पूर्णतः बदलावी लागतील. काय वाटतं? हॅलो. हा सर. निश्चित स्वरूपाने आपण जो प्रश्न उपस्थित केलेला तो एका वेगळ्या आयाम घेऊन या ठिकाणी समोर दिसतो. विषय असा आहे की मराठी साहित्य, दलित साहित्य, जागतिक साहित्य, जागतिक मधलं परत ब्लॅक लिटरेचर आणि आपण आता जे म्हणाला त्याप्रमाणे बौद्ध साहित्य. खर तर जेव्हा साहित्य म्हणून या समाजाचा आवाज यायला लागला तेव्हापासून आज तागायत साहित्य म्हणून त्यामधून जे काही प्रश्नांची मांडणी, प्रश्नांची उकल दलित साहित्यातले, समाजातले जे पेच उलगडण्याचा प्रयत्न झाला, तर याचा एक काळ आहे. बाबासाहेबांच्या विचारातून, बाबासाहेबांच्या प्रेरणेतून काही लोक लिहिते झाले, त्यांचा आदर्श घेऊन इतर समाजातील काही लोक लिहिते झाले. पण दाईच्या वेदना आणि आईच्या वेदना याप्रमाणे जी आई आहे तिच्या ओरिजिनल वेदना जेव्हा साहित्यातून यायला लागल्या त्यालाच आपण दलित साहित्य म्हणलं. म्हणजे दलित लेखकांनी जे जे लिहिलं, दलित साहित्यिकांकडून जे आलं, जे खरं होतं, मनातलं होतं, आतलं होतं, सोसलेलं, भोगलेलं आणि इतर समाजानं त्यागलेलं आणि ते सगळं सहन केलेलं, एक परिस्फोट व्हावा त्याप्रमाणे हे सगळं साहित्य बाहेर आलं. आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, इथल्या समाजाला, इथल्या समाज व्यवस्थेला त्याची दखल घेणं भाग पडतं. आणि साहित्य हा एक प्रश्न मांडण्याचं साधन आहे. साहित्य, संस्कृती, समाजाचा आरसा या सगळ्या अनुषंगानं ते प्रश्न त्यामधून लख दिसायला लागले आणि संपूर्ण समाज त्याकडे बघायला लागला. म्हणजे बोलतोपासून आजपर्यंतची जी आपली काही दलित साहित्याची वाटचाल आहे, ही सगळी वाटचाल बघितली, या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्या साहित्यामधून आलेली संस्कृती बघितली. संस्कृती म्हणजे स्वाभाविक आपल्या आतापर्यंत जी चर्चा आहे त्या चर्चेचा रोग जर आपण बघितला तर निश्चित स्वरूपाने आपल्याला हे जाणवतं की संस्कृती जगण्याची, वागण्याची, बोलण्याची, चालण्याची, खाण्यापिण्याची, राहण्याची रीत आहे. आणि निश्चित स्वरूपानं ही रीत प्रस्थापित समाजापेक्षा दलित समाजाची वेगळी होती. किंबहुना त्या पद्धतीने त्यांना तसं ट्रीट केलेलं होतं, तसे संस्कार त्यांच्यावरती केलेले होते आणि म्हणून त्यांची संस्कृती तशा पद्धतीने बनली गेलेली होती. स्वाभाविक जेव्हा हा समाज बाबासाहेबांच्या सांगण्यावरून, बाबासाहेबांच्या आदेशावरून बुद्धिस्ट विचाराकडे आला तेव्हा आमची संस्कृती बदलली, आमचं साहित्य देखील बदललं. म्हणजे काय झालं, आमच्या साहित्यामध्ये जो आधीचा आंबेडकरी
किंवा एकूणच जो विचार होता तो अधिक प्रगल्भ बौद्ध साहित्याच्या अनुषंगाने झाला आणि लोकांमध्ये एक वेगळी जाणीव झाली. पण काळाच्या ओघामध्ये म्हणजे साधारण एक 80-70 साहित्य असेल आणि आजचं साहित्य असेल, तर आज दलित साहित्याची काय स्थिती आहे? आज दलित साहित्याची काय परिस्थिती आहे? आज आमचे दलित लेखक काय लिहित आहेत? त्यांच्या साहित्यातून कुठला विचार, कुठली संस्कृती, कुठले पेज, कुठले प्रसंग हे सगळे येत आहेत. आणि आपण म्हणाला ते फक्त एका समाजापुरते, एका घटकापुरते, एका जातीपुरते मर्यादित राहत आहेत का संपूर्ण समाजाला ते व्यापत आहेत? असाही विचार आपल्याला आज विचार करावा लागेल. खर तर आजचं साहित्य, आजचं दलित साहित्य म्हणजे एकेकाळी केंद्रभूत असणारं साहित्य होतं. म्हणजे कधीपर्यंत बोलता आलं, उपरा आली, उचल्या आलं, गबाळ आलं, अक्करमाशी, स्त्रियांचं सुद्धा आलं, अक्करमाशी आलं, सगळं साहित्य आलं. आणि ह्या सगळ्या साहित्यानं काय केलं? इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला अक्षरशः नागडं केलं. अरे तुमच्या गावापासून तुम्ही जिथं राहता तिथं पासून हाकेच्या अंतरावरती काही लोक राहतायत आणि त्यांचे साधे साधे प्रश्न तुम्हाला दिसत नाहीत. त्यांच्या साध्या साध्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत. साहित्य नसतं. अर्थात हे साहित्यातूनच सांगणं योग्य होतं. इतर कुठल्या माध्यमातून सांगितलं असतं तर ते त्यांना समजलं नसतं. त्यांनी ते ऐकून घेतलं नसतं, त्यांनी ते वाचलं नसतं. म्हणून अगदी साहित्य, कथा, कादंबरी, कविता म्हणजे हे स्वातंत्र्य हे कुठल्या गाढवीचं नाव आहे असा प्रश्न, असा विद्रोह जेव्हा ढसाळांनी केला किंवा आपल्या कवी मंडळींनी केला तेव्हा यांचे कान उघडले. ही इथली परिस्थिती आहे. म्हणून दलित साहित्याची जी संस्कृती आहे किंवा एकूणच साहित्याची जी संस्कृती आहे त्या साहित्याच्या संस्कृतीमध्ये बौद्ध साहित्यानं, बौद्ध विचारानं जी प्रगल्भता आणलेली आहे आणि या प्रगल्भतेतून आज समाजाचा विकास झाला तर निश्चित रूपानं सर तुमच्या बोलण्यातून एक प्रश्न मला उपप्रश्न सुचतोय मला सगळ्याच यांना तो प्रश्न विचारायचा आहे तुमच्या माध्यमातून किंवा त्यांना काय वाटतं ते त्यांनी नंतर सांगावं की एक काळ असा होता की दलित साहित्य लिहिलं की त्याची चर्चा व्हायची. एखाद्या लेखकाने एखादी कलाकृती लिहिली तर त्याची चर्चा व्हायची आणि ते वाचलं जायचं, त्याच्यावर समीक्षा व्हायची, त्याला एखादा पुरस्कार दिला जायचा आणि त्याची दखल घेतली जायची. आज सत्यजित कोसंबे सारख्या एका तरुणाने एखादी कथा लिहिली, एखादी कादंबरी लिहिली तर त्याचा गवगवा आज होत नाही जो 1980-90 काळात होत होता. कारण त्या काळामध्ये दलित पॅंथर सारखी एक जबरदस्त चळवळ त्या काळात होती आणि एक वेगळ्या प्रकारची समाजाची पण एक काय म्हणू त्याला गरज होती साहित्याची. आज समाजाला आहे का हा पहिला प्रश्न. माझा एक त्यातला उपप्रश्न असा आहे की समाजाला साहित्याची गरज आहे का आपल्या, कारण ते वाचतात का नवीन काही आलं तर. आणि दुसरी गोष्ट जागतिकीकरणामुळे 1995 नंतर जे काही प्रश्न बदलले 95च्या काळानंतर उदारीकरणाचं, जागतिकीकरणाचं धोरण आम्ही स्वीकारलं 1991-92च्या काळामध्ये. तिथून पुढे 2000 सालानंतरचा जो काही सगळ्या जगाचा जो काही सगळा ज्याला सारीपाट बदलला म्हणून आपण, सगळी ढवळाढवळ झाली. त्यामुळे सुद्धा दलित साहित्याचा जो फोकस होता, दलित साहित्याचे जे केंद्रबिंदू होते, जगण्याची जे केंद्रबिंदू होते लोकांचे, इतर लोकांनाही दलित साहित्य वाटत होतं कारण ते त्यांच्या त्या प्रकारे ते त्यांच्या साहित्य, त्यांच्या जगण्याची ते परिमाण होती संबंधित. बदललं का? म्हणजे केंद्र बदललंय का गेल्या 15-20 वर्षात दलित साहित्याचं? आणि ते केंद्र दलित साहित्य आत्ताच समजून घेत नाहीये. कारण आता पुन्हा त्या गावातल्या संघर्षांच्या कथा वाचायला लोकांना आवडत नाहीये. कारण एक पिढी बदलून दुसरी पिढी गेलेली आहे आणि आता जी वाचणारी पिढी आमच्या वाट्याला असं दुःख आलेलं नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे दोन प्रश्न म्हणजे या प्रश्नाकडे सर थोडस आपण वेगळ्या यानं बघूया. तुम्ही जे म्हणालात ते अतिशय बरोबर आहे की 80-70 साहित्यामध्ये, 60 साहित्यामध्ये दलित साहित्यिकांनी साहित्य लिहिलं की ते वाचलं जायचं, त्याची चर्चा व्हायची, त्याचा गवगवा व्हायचा, त्याचा मान सन्मान पुरस्कार अशा सगळ्या गोष्टी त्याला व्हायच्या. पण आज ते होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस मराठी साहित्याच्या केंद्रीभूत, मराठी साहित्याला मध्यवर्ती असं साहित्य होतं ते दलित साहित्य होतं. म्हणजे ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी हे सगळे साहित्याचे जे प्रवाह आले त्यामधला सगळ्यात प्रबळ, सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात ताकदीचा जो प्रभाव होता, एका मोठ्या संख्येचा जो प्रभाव होता, एका मोठ्या संख्येचा जो प्रश्न होता तो म्हणजे दलित साहित्यातून आलेला प्रश्न. म्हणजे
पूर्ण भारतीयांचं, महाराष्ट्रीयांचं, मराठी भाषिकांचं, वाचकांचं, सगळ्यांचं लक्ष, जागतिक लक्ष सुद्धा ह्या दलित साहित्याकडे गेलेलं असतं. म्हणजे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बऱ्याच लोकांना अमेरिकन अमेरिकन फाउंडेशनचे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार त्या काळात मिळालेले आहेत बऱ्याचशा कलाकृतींना दलित साहित्यातल्या. आणि ही लोक अमेरिकेमध्ये जाऊन तिथली समाज व्यवस्था, तिथल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या. हा सगळा काळ जर आपण बघितला तर तुम्ही म्हणाला तो 80 नंतर ते 2095 वगैरे 1995 वगैरे याचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणालात की मग प्रश्न वगैरे बदलले का? निश्चित स्वरूपाने बदलले. झालंय काय बघा, दलित साहित्यिकांची पहिली पिढी झाली, दुसरी पिढी झाली, तिसरी पिढी आलेली आहे. आणि तिसऱ्या पिढीनं म्हणजे तिसऱ्या पिढीत हे कोणी सामान्य लेखक राहिलेले नाही. ते कलेक्टर झालेले आहेत, वकील झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. जे आणि जितक्या प्रश्न पद्धतीनं अगोदर प्रश्न भेडसावत होते ते पुढच्या काळात त्यांना ते भेडसावताना दिसत नाही आहेत. त्यांची परिमाणं बदलली आहेत. म्हणजे गाडी, माडी, साडी ह्या सगळ्यामध्ये आता त्यांनी ते परिक्रमण केलेलं आहे. म्हणजे एकेकाळचं जे काही प्रश्न होतं त्या प्रश्नांचं रूपांतर वेगळ्या पद्धतीने झालं. शिक्षण घेतलं, शिक्षणानं समाज सुधारला, प्रगती झाली. आणि जे कोणी लेखक साहित्यिक होते ते केवळ लिहित नाहीत बसले. त्यांनी काय केलं, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती क्रिएटिव्ह काम लिहायला घेतलं. उदाहरणार्थ मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन. म्हणजे शिलाकार असतील किंवा उपराकार असतील किंवा बोलतो मधली जी काही ही मंडळी असतील, तर ह्यांनी पुढे लिहित नाही बसले. हे त्यांनी क्रिएटिव्ह काम केलंय. आता कसं केलं तुम्हाला सांगतो मी. लक्ष्मण माने उपराकार, त्यांनी साहित्य कृती आणली, साहित्यामधून ते सगळं त्यांनी प्रश्न मांडले, काही लोकांपर्यंत पोहोचले, त्या लोकांची मदत त्यांनी घेतली. आणि लोकांच्या मदतीने पुढे काय झालं, त्यांनी त्यांच्या समाजासाठी शिक्षण व्यवस्था सुरू केल्या. त्यांनी समाजासाठी काही सामाजिक दुसरं बहुरिक काम काय देता येईल ते बघितलं. आणि साहित्य लेखनापेक्षा संशोधन लेखनाकडे ते अजून वेगळ्या पद्धतीने वळले. म्हणजे त्यांनी समाजाचं आकलन करून घ्यायला सुरुवात केली. समाजाचे प्रश्न प्रत्यक्ष समाजातील लोक मिसळले. जसं उपराकरांनी केलं तसं उचल्याकरांनी सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं. त्यांनी उचल्या ही कादंबरी लिहिली, उचल्या हे आत्मकथन लिहिलं आणि आत्मकथन लिहिल्यानंतर ते प्रत्यक्ष समाजात घुसलेले आहे. समाजात काय नको आहे हवाय ते बघितलं आहे. त्यांनी रस्त्याची चळवळ केलेली आहे. हे कधी झालेलं आहे, साहित्य लिहिले, समाजापर्यंत पोहोचले, व्यवस्थेपर्यंत पोहोचले आणि समाजाचा आवाज बनून ही लोक उभा राहिलेले आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा अशा प्रकारे, म्हणजे आब्रामकार जर तुम्ही पार्थ पोळके घेतले, ह्यांच्या सुद्धा आश्रमशाळा आहेत. म्हणजे ह्या सगळ्या लेखकांनी, ह्या सगळ्या मंडळींनी पुढे शिक्षण क्षेत्र असेल किंवा आणखी कुठली क्षेत्र असेल याच्यामध्ये भरीव कार्य आणि भरीव योगदान करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे प्रश्नाच्या माध्यमातून हे राजकीय, सामाजिक अशा सगळ्या लेवलवरती पोहोचले. आणि तिथून पुढचं त्यांचं काम जे आहे तर ते तुम्हाला साहित्यापेक्षा प्रत्यक्ष क्रिएटिव्ह आणि रस्त्यावरचं काम तुम्हाला अधिक दिसतं. पुढे हे काही लेखक, आमदार, खासदार किंवा संबंधित जे काय असेल अशा लोकांच्या मदतीनं स्वतः आमदार वगैरे होऊन, स्वतः त्या कार्यपद्धती म्हणून, म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शासनकर्ते जमात बना, अशा सगळ्या मार्गाने यांनी मार्गक्रमण केलेलं दिसेल. तर हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा आहे की आजचं साहित्य का वाचलं जात नाही. आज सत्यजित कोसंबीने कथा लिहिली तर त्याच्याविषयी चर्चा किंवा गवगवा वगैरे असं काय होत नाही, असं तुमचं म्हणणं आहे. मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे की दलित साहित्यावरती एक आरोप होतोय बघा, की त्यामध्ये साचलेपणा आहे. म्हणजे मी तेच लिहितोय, तुम्ही तेच लिहिताय, आणखी कोण येतोय तेच लिहिताय. म्हणजे सगळ्यांचे प्रश्न एकाच ह्याच्यामधले, एकाच व्यवस्थेचे घटक असल्यामुळे समान आहेत. म्हणजे बघा कसं साचलेपणा आला, असा आरोप दलित साहित्यावरती यापूर्वी झाला होता. म्हणजे जे जे अनुभवलं, भोगलं, सोसलं, ते लिहिलं आणि ते जवळपास सगळ्यांचं सारखं आहे असं त्यांचं. पण आज जे प्रश्न आहेत ते बदललेले आहेत. आज तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करताय त्या ठिकाणी तुम्ही दलित म्हणून तुम्हाला येणारा अनुभव वेगळा आहे, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्ही ते धाडसानं लिहिलं, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी, आता तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे, इथल्या एका या. हो हो, अर्थात. मी एक प्रतिनिधी म्हणून आपण उदाहरण घेतलं. हॅलो, हा सर, येतोय आवाज, येतोय आता. मला वाटतं आता येतोय. तर ही सगळी परिस्थिती आहे. आता आपल्या दलित साहित्यिकांनी किंवा एकूणच सगळ्यांनी काय केलं पाहिजे, दलित साहित्याने आता वेगळ्या विषयावरती लिहिलं पाहिजे. वेगळे विषय कुठले असू शकतील मला सांगा. हे जे प्रश्न समाजासमोर यायचे असतील, ह्या सगळ्या गोष्टी समाजासमोर व्हायच्या असतील तर खैरलांजी सारख्या विषयावरती फक्त नाटक झाले, कविता झाल्या. एक ज्वाज्वल प्रश्नाला समर्पकपणे भिडणारी अशी एखादी कादंबरी, अशी एखादी कलाकृती, म्हणजे नाटकापेक्षा, कवितेपेक्षा आता कादंबरी हा एक मोठा घटक आहे किंवा कथा सुद्धा एक तुम्हाला विशिष्ट एक मर्यादेपर्यंत समाजापर्यंत पोहोचण्याचा एक चांगला घटक आहे. म्हणजे हे जसं आहे तसं एखादी जळजळीत ज्वाज्वल सत्य मांडणारी, दोन्ही बाजू मांडणारी, थोडक्यात जो कोणी समाज होता, जो कोणी दुसऱ्या बाजूचा घटक होता तो ओबीसी होता, तो काय अगदीच ओपन किंवा उच्चभ्रू किंवा फार काय म्हणतात, त्यांना तसं का वाटलं असेल, त्यांची मानसिकता समजून घेऊन
त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या प्रदेशामध्ये, त्या परिसरामध्ये तिथली व्यवस्था, तिथलं राजकारण, तिथल्या सगळ्या गोष्टी, तिथली समाज व्यवस्था जी काही परिस्थिती झाली, आता सांगोपांग परिपूर्ण अभ्यास करून बुद्धिवादी, लोकशाहीवादी दृष्टिकोनातून दलित साहित्यामध्ये अशा विषयावरती कादंबरी आली पाहिजे. म्हणजे खैरलांजी जे झालं त्या पद्धतीनं, किंवा आता इकडं काही सातारच्या परिसरामध्ये किंवा आणखी काही जे काही बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत की प्रेमविवाह झाले, आंतरजातीय झालं आणि त्याच्यातून त्यांची हत्याकांड झालेली आहे. हे सैराट सारखे जे दाखवलेलं आहे ते बऱ्याच काळात काय नेमकी ही मानसिकता आहे, हे वरवरचं बघून चालणार नाही. अलग लक्षात, हा मनुवाद आहे 100%. या मनुवादी दृष्टिकोनातून मनुवादी विचार केलंच, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण म्हणजे त्याच्या आता आत म्हणजे आता मुळावर जाऊन आपल्याला आता आपल्याला लेखकांची मनोवृत्ती बदलावी लागेल. अगदी बरोबर. दलित तर साहित्यिक म्हणून तुम्ही लेखकाची येताय, बरोबर आहे, गोष्ट खरी आहे. तर आता लेखकाला संशोधक व्हावं लागेल आणि एखादा पत्रकार, अगदी मुळात लेखक हा संशोधक असलाच पाहिजे. जसा एखादा पत्रकार बरोबर बरोबर. प्रत्यक्ष ठिकाणी जातो, तो बरोबर. तिथे जाऊन सगळ्या गोष्टींचा शोध घेतो. म्हणजे शोध कादंबरीकार व्हायला बरोबर. पाहिजे, त्या दृष्टीने जायला पाहिजे. मला या बाबतीत एक सांगायचंय की अशा प्रकारचं लिखाण हे जगभर खूप साहित्यिक करतायत, ज्याला बरोबर, आपण अगदी बरोबर. डायस्पोरा लिटरेचर म्हणतो किंवा पोस्ट कॉलोनियल लिटरेचर म्हणतो. त्यामध्ये बरोबर. व्ही.एस. नायपॉल सारखा एक लेखक आहे, ज्याचं साहित्य अगदी मी बरोबर, काही काळ अगदी बरोबर. वाचलेलं आहे, त्यामुळे हे नाव मी घेतोय. पण असे खूप साहित्यिक आहेत ज्यांनी अशाच प्रकारचं लेखन केलं आहे की ते त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणची सगळी परिस्थिती बघितली आणि मग त्यांनी त्याच्यावरती आपलं लिखाण केलं आणि त्यांना ऑस्कर सारखं पारितोषिक सुद्धा मिळालं. तर मला असं वाटतं की अगदी अगदी आजच्या चर्चेतनं हा एक अतिशय चांगला मुद्दा आपला बाहेर पडतोय. याच्याशी सगळेच सहमत होतील की आत्ताच्या या काळातल्या पिढीतल्या लेखकाला आधीच्या दलित साहित्यिकाची सगळी जी काय परिमाणं आहेत ती खोडावी लागतील स्वतःहून आणि नवा बरोबर चेहरा, नवी भूमिका, नवी वृत्ती घेऊनच त्याला बरोबर दलित बरोबर. साहित्याकडे बघावं लागेल. अगदी. आणि त्यामुळं ते एका समांतर पातळीवर असलं पाहिजे. म्हणजे हा, केवळ दलित म्हणून समोरच्याकडे बघून चालणार नाही. समोरची त्याला जो बाजू आहे त्याला म्हणजे थोडक्यात त्याला आपण लोकशाहीवादी साहित्यिक म्हणू, त्याला विवेकवादी अगदी साहित्यिक लोकशाहीवादी म्हणू, त्याला अगदी 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 अगदी. आंबेडकरवादी साहित्यिक म्हणू, पण त्याला नक्कीच त्याची नक्कीच. ही दृष्टी आता पुन्हा एकदा नव्यानं हम्म. त्याचा चष्मा त्याला काढावा लागेल, त्याला तो साफ करावा अगदी लागेल अगदी अगदी. आणि मग त्याला समाजाकडे बघावं लागेल, तरच त्याचं साहित्य लोक वाचतील किंवा लोकांना त्याचं साहित्य वाचायला निश्चित आवडेल. निश्चित निश्चित. म्हणजे त्याचं साहित्य एका समाजापुरतं मर्यादित असणार नाही. म्हणजे त्याचं आपल्याला साहित्य असं हे म्हणता येईल माणसाशी का? संबंधित असेल. मला आता संकेत कुरणे यांच्याकडे जायचंय की एक नवा अभ्यासक म्हणून दलित साहित्याकडे तुम्ही जेव्हा बघता, एक नवीन अभ्यासक म्हणून, तेव्हा एक पारंपरिक व्याख्या आपल्याकडे असते दलित साहित्याची, ती आता बदलेल. सयाजी सरांशी आपण आता बोललो की आताची लेखकांची सगळी प्रवृत्ती जर त्यांना बदलावी लागत असेल तर व्याख्या आपल्याला बदलावी लागेल दलित साहित्याची. जसं दलित साहित्याचं नावही आपण बदलणार आहोत, तसं आपल्याला दलित साहित्याची व्याख्याही बदलावी लागेल. तर आत्ताचा अवकाश आणि आत्ताची मनोवृत्ती बघतात चर्चा आपण केली त्यानुसार मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आपलं साहित्य हे आपलं न राहता ते सार्वजनिक व्हायला हवं. जसं वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या ह्या सगळ्यांनाच वाचनीय आहेत, कारण त्याला आपण सर्वसाधारण लेखक म्हणतो. तो एका विशिष्ट जातीचं किंवा एका विशिष्ट विचारसरणीचं ते समर्थन करत नाही, तर ते सार्वजनिक लेखन असतं. पण आपलं जे साहित्य आहे ते मात्र आपल्याच कंपूपुरतं शिल्लक आहे. हा, वेगळ्या वेगळ्या आडनावाची माणसं हे साहित्य वाचत नाही. जर आपण हे साहित्य अशा पद्धतीनं बदललं तर तुम्हाला काय वाटतं की सार्वजनिक होईल का, लोक वाचतील का आणि लोक त्याचा भाग होतील का? खऱ्या अर्थानं सर, हॅलो, आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? हा येतोय. खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर आजकालची जी काही पिढी आहे तर ती पिढी पिढी आहे असं मला म्हणायचं. कारण साहित्य आवाज क्लिअर येत नाही संकेत. हॅलो, मोकळ्या हवेत या, मोकळ्या हवेत. रूमच्या बाहेर आला तुम्ही तर आवाज येईल.
हॅलो, आवाज येतोय ना? एक एक मिनिट म्यूट करतो. सर, संकेत सरांची कनेक्टिव्हिटी होण्यापूर्वी की हा येतोय आवाज? हॅलो हॅलो हॅलो, येतोय ना आवाज? ओके. हा सर, मला एक असं वाटतं की आपल्याकडे आता याच्यापूर्वी बोलवतं लिहिलं गायकवाड सरांनी त्याचा उल्लेख केला किंवा जे काही साहित्य आहे त्यात कादंबरी स्वरूपात वगैरे खूप मोठ्या प्रमाणात चळवळीच्या दृष्टीने एक योग्य स्वरूपात मांडण्यात आलेलं आहे. परंतु आता अलीकडे हा समाज म्हणजे सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त केला जातोय. मग सोशल मीडियाचा वापर जर केला जातोय तर आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये आता कोणत्याही म्हणजे वाचकाची असेल तर अलीकडची प्रवृत्ती ही अशी राहिली नाही की मोठमोठ्या कादंबऱ्या वाचणं किंवा अशा प्रकारची राहिलेली नाही. पण लघुकथेच्या माध्यमातून कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त प्रभावी होणारं साहित्य आपल्याकडे निर्मिती होणं गरजेचं वाटतं आहे. जेणेकरून कमीत कमी शब्दामध्ये जर हे लघुकथेच्या माध्यमातून असेल आणि ते म्हणजे फक्त आपल्या एससी कास्ट किंवा एक पिचलेला समाज याच्या पुरतं मर्यादित न ठेवता जसा सैराट आपला की पूर्ण महाराष्ट्राला हा अप्लाय झाला, महाराष्ट्र बाहेर देखील हा गाजला गेला की पूर्ण ह्याच्याकरिता गाजला गेला, म्हणजे पूर्ण देशाकरिता हा अप्लाय केलेला हा नागरात सार्वजनिक सैराट आहे. सार्वजनिक हा सार्वजनिक अशा पद्धतीचं साहित्य आज निर्मिती होणं गरजेचं आणि कमीत कमी शब्दामध्ये जे की सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा एखाद्या आपल्या अगदी व्हॉट्सअपवरती जरी पीडीएफ स्वरूपात जर एखादी फाईल पाठवली तर ती वाचता आली पाहिजे. अशा पद्धतीचे कमीत कमी शब्दामध्ये चांगलं साहित्य निर्मिती होणं गरजेचं असं व्हावं असं मला वाटतं. अगदी. म्हणजे आपण हा पण एक मुद्दा घेऊया की लघुकथा किंवा कविता जे जे काय म्हणू आपण की सगळ्यांनाच वाचनासाठी पुरेसा वेळ किंवा त्यासाठीची तेवढी मानसिक तयारी असत नाही, तर त्यांना लघुकथा बरोबर. किंवा कविता किंवा आत्ताचा सध्याचा जो काही सोशल मीडियाचा जमाना आहे त्याचा वापर करून त्यांच्यापर्यंत पोहोचणं. व्हॉट्सअप वरती सुद्धा एखादी कथा लिहिली जाऊ शकेल एवढ्या आकाराची मापाची जर कथा त्यांना पाठवली तर ते निश्चितपणे वाचतील आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. हा 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 तुमचा मुद्दा समजा. सर संकेत, तुम्ही जॉईन झालाय का? सर आवाज येतोय? जॉईन झाला? हा हा येतोय येतोय आता येतोय. आता ज्या पद्धतीने सोमनाथनं सांगितलं त्याच मुद्द्याला धरून मला असं वाटतं की आजकालची जी काही पुढे पिढी आहे 21व्या शतकामध्ये तर ती जास्तीत जास्त मनोरंजनात्मक आहे. पहिली गोष्ट त्यामुळे वाचन संस्कृती कुठेतरी कमी पडत आहे. गणित साहित्यालाच ही गोष्ट ऍप्लिकेबल होत नाही तर इतर कोणतेही साहित्य जर का एखाद्याला विचारलं की आजकालच्या पिढीला तर ते वाचनामध्ये जास्त दंग नाही तर ते पाहण्यामध्ये जास्त दंग आहे. मग ज्या पद्धतीनं फिल्म म्हणतो आपण, ज्या पद्धतीनं म्युझिक असेल, म्हणून आजकाल जर का बघितलं तर संगीत साहित्य कला ही जास्त चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबांची चळवळ आपण चालू असलेली त्यांच्या माध्यमातून बघू शकतो. त्या हा झाला पहिला म्हणून संगीत किंवा जे काही संगीतकार आहेत हे संकेत, तुमचा मुद्दा मला असं वाटतं की टेक्नो लिटरेचर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये फिल्म झाले, शॉर्ट फिल्म झाले, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा ई कंटेंट आला ज्याला आपण म्हणतो डिजिटल मीडिया आला, त्याचा आपण वापर केला तर जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचू असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितच त्याच्यामध्ये अगदी अगदी आपण आता जर साधं एक उदाहरण जरी घ्यायचं म्हटलं तर बाबासाहेबांच्या वरती असलेले जे काही संगीत आहे तर त्याच्यामधलं पण काही प्रमाणामध्ये उच्चवर्णीयांच्या मोबाईल मध्ये सुद्धा वाचताना दिसतात आपल्याला. म्हणजे फक्त ते म्युझिक असेल त्याच्यामध्ये शब्द जरी नाही वाचले असतील तरी आपण समजू शकतो की बाबासाहेबांच्या कुठल्या तरी संगीतामध्ये किंवा एखाद्या गाण्यावरती ही म्युझिक आहे. हे परिवर्तन कुठंतरी आता 21व्या शतकामध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आजकालच्या लेखकांनी मला असं वाटतं की एक टेक्नो लिटरेचर ज्या पद्धतीने आहे तर ते फॉलो केलं पाहिजे. जर आपल्याला दलित साहित्य किंवा एक बौद्ध कल्चर जर सुसंगत जास्त पसरवायचं असेल
तर टेक्नो लिटरेचर एकमेव हा पर्याय आहे असं मला वाटतं. अगदी अगदी Yes, yes. अगदी त्याच्यामध्ये आपण नागराज आपण मंजुळे मगापासून असतील किंवा यांच्या हो. चित्रपटामधून सुद्धा हो. आपण ही चळवळ दिसते आपल्याला. पॅन्ट्री असेल तर हे जिवंत भाऊसाहेब विषय कराड देखील त्यामध्ये आहे का नाही सर, खोडाचे भाऊसाहेब कराड देखील अशाच पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. हो हो टेक्नो लिटरेचर कुठेतरी उदयास यायला पाहिजे असं मला वाटतं दलित साहित्यिकांच्याकडून. मी आता परत इंगोले सरांच्याकडे जाणार आहे. सरांना मी विनंती करतो की माईक अनम्यूट करा. हा सर. सर आता आपण शेवटच्या एक 5-10 मिनिटांकडे आलेलो आहोत. आपण खूप बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातलाय आज. आज खर तर माझी भूमिका एक वेगळी होती, पण मी थोडस आज हा पहिला प्रयत्न असल्यामुळे मी संकेत जी भूमिका पार पाडणार होता ती भूमिका मी पार पाडली आणि मी प्रत्येकाशी संवाद साधतोय, कारण हा पहिलाच प्रयत्न आहे आमचा. वास्तविक मला म्हणून माझी काही मतं मांडायची आहेत किंवा मांडायची होती. आता आपण शेवटच्या 5-10 मिनिटांकडे जाऊया. आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती साहित्य, संस्कृती, त्यानंतर सृजनशील अशा समाज घडण्याच्या प्रक्रियेकडं, त्याच्यानंतर सयाजी सरांनी सांगितलेला मुद्दा थर्ड स्पेस, म्हणजे तिसरी जी पिढी आता आली त्यांच्या अपेक्षा दलित साहित्याकडनं वेगळ्या आहेत आणि शोध दलित साहित्य किंवा शोध आंबेडकरी साहित्य किंवा विवेक साहित्य हे आता उदयाला यायला पाहिजे. तर हा समाज या साहित्याकडे बघेल आणि जसं सोमनाथ आणि संकेत म्हणाला त्या पद्धतीनं आपण टेक्नो लिटरेचर याकडे आलो पाहिजे. वी शुड नॉट फॉरगेट द रिसेंट मीन्स अँड मीडियम्स टू रीच टू सोसायटी because they are now the most useful and techno savvy kind of apps, entertaining apps. तर आपण त्याचा उपयोग करून दलित साहित्य जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचवलं पाहिजे असा त्यांचा पण एक दोघांचा हे आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं की येणाऱ्या ह्या कोरोना नंतरचं जे जग असणार आहे, कारण कोरोनामुळे खूप उलथापालथ झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोरोना आधीच जग आणि कोरोना नंतरचं जग आताच लोक बोलायला लागलेले आहेत. तसं आपल्याला कोरोना नंतरचं आंबेडकरी साहित्य, माणसाला माणूस घडवणारं साहित्य, किंवा आपण आपल्या पुरतं म्हणायचं झालं तर आपण लोकशाहीवादी विचारसरणीचे सगळे लोक, तसं साहित्य आणि त्याच्या बदलत जाणाऱ्या आता येणाऱ्या बदलू घातलेल्या व्याख्या आणि त्याच्यानुसार आपल्याला नव्या साहित्याची निर्मिती, ह्याकडे तुम्हाला काय वाटतं? किती आश्वासक आहात? तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने हे नवं साहित्यिक याचं स्वागत करतील कोरोना नंतर? सर, योग्य प्रश्न आहे. मुळात संकेतनं जे नवीन साहित्याचं जे स्वरूप बदलण्याचं जे बोललाय, तर निश्चितच ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. हो कारण 1960चं साहित्य हे आपल्याला माहित आहे, त्या काळातल्या यातना, ते दुःख आता राहिलेलं नाहीये. म्हणून आता आपण दलित साहित्य किंवा कुठलंही साहित्य म्हणण्याऐवजी, लिटरेचरचा अभ्यास करण्याऐवजी कल्चरल स्टडीज आता एक नवीन संकल्पना होऊ घातलेली आहे. म्हणून या कल्चरल स्टडीजच्या माध्यमातून आपल्याला सिनेमॅटोग्राफिक असेल, सिनेमाच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, जे फेसबुक लाईव्ह आपण आता अनेक लोक आपले विचार व्यक्त करतायत, किंवा ब्लॉगच्या माध्यमातून असेल, शॉर्ट स्टोरीच्या माध्यमातून असेल, जे टेक्नो लिटरेचर संकेतनं सांगितलेलं आहे. तर मला वाटतं हे कोविड-19च्या नंतरचं जे जग बदललेलं आहे, तर या 2 महिन्यामध्ये आपल्याला निश्चितच अनेक लोकांनी ऑनलाईन वर आपले विचार व्यक्त केलेले आहेत, लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपले म्हणून एक कोविड-19चं नंतरचं येणारं आपण खाजाऊ धोरण स्वीकारलेलं आहे आणि म्हणून खाजाऊंच्या धोरणामध्ये आता ज्या एक्सप्लॉयटेशनच्या ज्या व्याख्या आहेत ते बदललेल्या आहेत. कदाचित त्या काळाच्या वेगळ्या होत्या, आताही आहे एक्सप्लॉयटेशन, नाही असं नाहीये, पण आता आपल्याला मांडण्याची जी पद्धत आहे, जे मीडियम आहे, ते कुठंतरी बदलावं लागेल. कारण मुळातच वाचन हे कमी झालेलं आहे लोकांचं. म्हणून आता या टेक्नो लिटरेचरच्या माध्यमातून यंग जनरेशनला किंवा जे वाचणारी लोक आहेत किंवा सगळ्याच समूहाची लोक आहेत, म्हणून मी हे मान्य करतो गायकवाड सरांचं की साहित्य लिहित असताना पर्टिक्युलर आता दलित एक्सप्लॉयटेशन किंवा दलित हा पॉइंट ऑफ व्ह्यू न ठेवता, ज्यांना ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत
ते अन्याय अत्याचार आपण सर्व समाजाचे अन्याय अत्याचार आता आपल्या लेखनाच्या माध्यमातून आपण मांडले पाहिजे. आणि हेच खऱ्या अर्थानं आंबेडकराईट लिटरेचर म्हणता येईल, हेच खऱ्या अर्थानं दलित साहित्य म्हणता येईल. जो विद्रोह दलित साहित्याने आपल्याला दिलेला आहे, तो विद्रोह आणखीनही आपण विसरता कामा नये. आणि तोच विद्रोह समोर ठेवून आपण आपलं लिखाण तरुणांनी, विशेष करून तरुणांनी, यंगस्टर्स जे संकेत सारखे आहेत, संशोधन करतायत, म्हणून संशोधनाच्या माध्यमातून, चांगले चांगले रिसर्च आर्टिकलच्या माध्यमातून, चांगले मायनर रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण आपल्या ह्या व्यथा किंवा हे समाजाचे जे काही दुःख आहे ते आपण साहित्याच्या नवीन आयाम घेऊन, नवीन माध्यम घेऊन मांडू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद सर. थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन अँड टाइम. मी यानंतर सयाजी गायकवाडांच्याकडे 2 मिनिटाच्या शेवटच्या निष्कर्षाकडे जाणार आणि त्यानंतर अतुलला मी पुन्हा विनंती करणार आहे की 1-2 मिनिटं त्याचंही मनोगत मला ऐकायला आवडेल आणि एखादी कविता घेऊन आपण पुन्हा या आजच्या चर्चासत्राचा शेवट करूया पुढच्या 5-1 मिनिटांमध्ये. सरांना मी 1-2 मिनिटं देतोय, गायकवाड सरांना, की सर कशा पद्धतीनं येणाऱ्या कोविड-19 नंतरच्या जगाकडे आपण बघत आहात. एक मला या निमित्ताने एक संदर्भ सांगायला आवडेल. द एज ऑफ डिप्रेशन त्याला आपण म्हणू, जागतिक महायुद्धाच्या काळामध्ये अनुभवला आणि त्याच्यानंतर जे साहित्य तयार झालं त्यांनी नव्या जगाची ज्याला आपण म्हणू वीण रचली. तर तसं आपल्याला भारतामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या अवतीभोवती होणार आहे का? आणि आपलं दलित साहित्य किंवा आपले दलित साहित्य किंवा खालच्या स्तरातून येणारे साहित्य अशा पद्धतीची वेगळी वीण रचतील का? काय वाटतं गायकवाड सर? नक्कीच. म्हणजे परिस्थिती अशी आहे की बघा, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे 2 घटक आपल्याकडे पडले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ त्यातले साहित्यिक आणि स्वातंत्र्योत्तर काळ त्यातले साहित्यिक, किंवा मग महायुद्धापूर्वीचे साहित्यिक, महायुद्धाच्या नंतरचे साहित्यिक. म्हणजे समाजामध्ये, व्यवस्थेमध्ये जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा त्याच्या आधी काय झालं आणि नंतर काय झालं हे स्पष्टपणे याची दरी दिसायला लागते. त्या आधी काय आणि नंतर काय. संपूर्ण जगाला ज्या विषाणूनं ग्रासलं आणि लोक इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा स्वतःचा जीव वाचवणं महत्वाचं त्याला वाटलं. आणि आजपर्यंत आपला विचार असा होता, भलं साहित्यातून आला असेल, संत साहित्य, अमुक तमुक किंवा जागतिक विचार असेल, की एकामेकाच्या हातात हात घालून जगा, एकमेकाच्या बरोबर राहा, एकमेकांना एकत्र येऊन सगळ्या गोष्टी करा. पण कोविडच्या प्रादुर्भावानं अशी अवस्था झाली, अशी व्यवस्था झाली, एकमेकाच्या हातातच घातला तर प्रादुर्भाव होतोय. दूर जा, एकमेकापासून दूर जा. काय हा संकेत आहे मला सांगा? शिका, संघटित व्हा. मी पुन्हा एकदा सांगतो, संघटित व्हा, संघर्ष करा. यातलं संघटित जे आहे ते कोरोना नंतर किंवा ही काय भूमिका असेल, ही हा काय सगळी परिस्थिती असेल की तुम्ही एकत्र आला की प्रादुर्भाव होतोय. मला काय म्हणायचंय, हा कोविड जर कृत्रिमरित्या निर्माण केला गेला असेल, कोविड हा विषाणू जर कृत्रिमरित्या निर्माण केला गेला असेल, माझा संशय आहे, कृत्रिमरित्या निर्माण केलाय, माणसाला माणसापासून दूर नेण्यासाठीची ही गोष्ट असेल काय? म्हणजे असं जाणीवपूर्वक ठरवलं गेलं असेल का हा विषाणू निर्माण करताना की माणसानं माणसात जवळच नाही आलं पाहिजे, जवळ आलं तर काय होईल परिस्थिती आपण अनुभवतो. लक्षात घ्या, आणखी एक संदेश यातून वाईट दिलाय. कुठला बघा, अमेरिकेसारख्या बलाढ्य, इटली सारख्या उत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या देशात सुद्धा याला पूर्णतः आटोक्यात नाही आणता आलं. किती प्रचंड नुकसान केलं यानं. मग भारत असेल किंवा इतर सर्वसामान्य किंवा आणखी कुणी कुठले राष्ट्र असतील की जे अजूनही विकसनशील अवस्थेत वगैरे असतील, यांची परिस्थिती बघितली म्हणजे जगातल्या बलाढ्य सत्तेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो आणि त्यांची अशी खिळखिळी अवस्था करू शकतो. मग तुमच्या सारख्याची काय अवस्था? म्हणजे काय सगळा संदेश या कोविडच्या माध्यमातून गेलाय. अर्थात हे कृत्रिमपणे जर तो बनवला असेल तर आता याकडे साहित्यिकाने कुठल्या नजरेने बघितलं पाहिजे? साहित्यिकाची भूमिका यामध्ये काय असली पाहिजे? बघा, साहित्यिक कोरोना अगोदरचं जग आणि कोरोना नंतरचं जग, साहित्यिक या सगळ्या गोष्टीकडे सजगपणे बघणार आहे. पुन्हा आपण मानवतावादी, बुद्धिवादी, आंबेडकरी किंवा आपला जो दलित कचलेला पिचलेला असा समाजातला साहित्यिक म्हटलो तर त्याची परिस्थिती पुन्हा वेगळी आहे. बघा, इथल्या सर्वसामान्य जनतेचे, इथल्या कामगाराचे, इथल्या शेतकऱ्याचे आणि इथल्या कारखानदारांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि त्यांना कोविडच्या काळामध्ये जे जीवन जगायला लागलेलं आहे त्यामध्ये निश्चित असा फरक आहे.
जेव्हा आमचा समाज वेगळ्या परिस्थितीतून जात होता ह्या सगळ्या कोविडच्या काळामध्ये, म्हणजे पुन्हा अस्पृश्यता अनुभवायला आली की काय, अशी परिस्थिती त्याच्यासमोर निर्माण झालेली आहे. रस्त्यावरती हजारो लोकांचे तांडे चालत जात असलेले आपण बघितलेले आहेत. हो हो अशी अवस्था सगळ्यांच्या बाबतीत काय आली. हो हो काही लोकांना विमानात आणलं, काही लोकांना कुठल्या, पण या बाबतीत या समाजा बाबतीत असं झालंय ना, ही परिस्थिती आहे ना. इथं आम्ही जेव्हा बसलो तेव्हा दारात जी काही लोक मागायला वगैरे आली, तर त्यांची अवस्था जी केविलवाणी स्थिती, ज्यांच्या घरामध्ये धान्याचा अन्नाचा साठा होता, ज्यांनी पैसे होते, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी घेऊन आल्या, त्यांनी ते केलं. पण माझ्या समाजातल्या लोकांना, आमच्या आजूबाजूच्या लोकांना हे नाही करता आलं. निश्चित स्वरूपानं हा बदल आहे, आणि हा मूलभूत बदल आहे. जो आधी होता तो आताही आहे. मला मला सयाजी सर कोविड सयाजी सर नंतरचे यातून निधन असतील, हो हो कोविड नंतरचं जगणं आणि तिथले प्रश्न खूप वेगळ्या पद्धतीने येतील लोकांपर्यंत. नक्की मला वेगळं आहे. मला मला नक्की फक्त वेगळं आहे. जरा आणि क्षमा त्याच्याकडे करा बरेच की साहित्य वेळ पण वेगळं आहे. आपल्याकडे हा वेळ थोडासा कमी असल्यामुळं मी तुम्हाला थांबवलं, त्यासाठी मला क्षमा करा. अ, अ, मी अतुल मानेंच्याकडे जाणार आहे की हा एक कवी आहे, एक साहित्यिक आहे. मला असं वाटतं की अतुलनी मगाचपासून सगळी चर्चा ऐकलेली आहे. मी अतुलला ह्याचा भाग आतापर्यंत केला नव्हता, त्याच्या मागचं कारण एवढंच होतं की आता तो साहित्यिक म्हणून सध्या त्याच्या संवेदनशील मनानं कसं बघणार आहे, हे त्यानं एक दोन वाक्यात मला सांगावं की त्याच्या मनात सध्या काय कोलाहल आहे सगळं त्या साहित्याला घेऊन. आणि अशी एखादी छानशी कविता घेऊन एका सकारात्मक विचारानं आपण आजच्या ह्या चर्चासत्राचा शेवट करूया. आणि पुढच्या सत्राचा जो विषय मला सुचला तोही मी तुम्हाला सांगेन थोड्याच वेळात. अतुल. अर्थातच मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑडिओ व्हिज्युअल की जो आताच्या पिढीला आपल्या जवळचा वाटणारा एक जवळची वाटणारी एक माध्यम आहे. त्या दृष्टीनं आपण प्रबोधन करू शकतो. थोडक्यात की हल्ली फेसबुक, व्हॉट्सअप, टिकटॉक या माध्यमातून युवा पिढी सक्रिय आहे, आणि या सर्वांमध्ये एक थोडक्यात पण इफेक्टिव्ह अशा पद्धतीनं ऑडिओ व्हिज्युअल जर मांडणी केली तर ती लोकांना लगेच अपील होऊ शकते. कारण हल्लीची पिढी वाचत नाही, त्याला इन्स्टंट काहीतरी पाहिजे असतं. त्या अनुषंगानं आपण अशा कलाकृतीतून समाजाचं प्रबोधन करू शकतो. आणि की सुरुवातीला एक वर्ग संघर्षाची एक चर्चा झाली बाबा, आणि बुद्धिजीवी वर्ग आणि ही या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न यातून निश्चितच होऊ शकतो. खरंय. ते अतुलला हेच म्हणायचं आहे की ते लोक आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तर आपण त्यांच्या घरात आणि त्यांच्या मोबाईल मध्ये घुसलं पाहिजे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. तर आपण आता अतुलच्या एका कवितेकडे वळूया. हा, एक मिनिट. आपल्यासोबत पुण्याहून दीक्षा कदम मॅडम आहेत, MIT कॉलेजला शिकवतात त्या. त्यांना 2 मिनिटं बोलायचे. हो हो, दीक्षा मॅडम स्वागत आहे. दीक्षा मॅडम तुमचं स्वागत आहे. स्वागत. हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय. दीक्षा मॅडम स्वागत आहे तुमचं. हो 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 हो. हा, सर्वांना जय भीम. खरं तर सर्वांना जय भीम, स्वागत आहे. आणि सॉरी मला लेट जॉईन होता आला, कारण मला जस्ट मेसेज आला व्हॉट्सअप वरती आणि मी जॉईन झाले. आणि इट वॉज लाईक गुड की चालू होता मीटिंग, म्हटलं चला जॉईन होऊ आपण. COVID-19 बद्दल थोडस बोलायचं होतं. आणि आपला जो एकूणच काय म्हणू आपण की कामगार वर्ग असेल किंवा शोषित वर्ग असेल, आणि एकूणच जो पिछाडलेला जो वर्ग आहे तो जास्त अफेक्ट झालेला आहे त्याच्यावरती. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. मी सकाळी निखिल वागळे यांना पण ऐकलं, आणि निखिल वागळेंची मी तशी मोठी फॅन नाहीये, पण बरेचसे जे रिपोर्टर्स आहेत आणि जे रिपोर्टिंग केलं जातं त्याचं अनालिसिस आपण आपल्या पद्धतीनं व्यवस्थित जर केलं तर आपल्याला कळेल की हे जे न्यूज चॅनल वाले आहेत
त्यांचा जो फोकस आहे तो प्रत्येक जिल्ह्यावरती तर आहेच आहे, पण कुठल्या वर्गावरती आहे हे आपण नीट विचार केला पाहिजे. त्यामुळे आपण चॅनल्स ला विनंती करू शकतो, किंवा असं एखादं माध्यम आपण स्वतः नाही करू शकत का, हे मला थोडस बोलायचं होतं. आणि तर म्हणजे आपलं इलेक्ट्रॉनिक मीडिया आपला स्ट्रॉंग झाला पाहिजे. कारण कोविड-19 तर काय आहे, जसा आला तसा तो जाईल. काही दिवस आपल्याला थोडं सफर व्हायला लागेल. त्यातून पण कसं झालंय ना, आता आपल्या समाजामध्ये पण वर्ग संघर्ष सुरू झालेला आहे. जाती संघर्ष आहेच आहे आपल्याकडे, पण जातीमध्ये पण वर्ग संघर्ष सुरू झालेला आहे. त्यामुळं आपल्या समाजामधली जी सुशिक्षित आणि स्वतःला सुसंस्कृत समजणारी जी जनरेशन आहे, किंवा जो वर्ग आहे, तो खालच्या वर्गाला, आपल्या जातीतल्या खालच्या वर्गाला तो कशा पद्धतीने मदत करतोय आणि त्याचं किती कव्हरेज पॉझिटिव्हली जाते, याची कुठेतरी नोंद झाली पाहिजे. हे मला वाटतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की हेल्थ आणि वुमेन, आपल्याच आता बघा ना, जो कामगार जो वर्ग आहे त्याच्यामध्ये जेव्हा एखादं बिल्डिंग सुरू असते किंवा बांधकाम कुठलंही बांधकाम असेल, त्याच्यामध्ये ज्या स्त्रियांचा सहभाग असतो तो खूप नगण्य असं म्हणणार नाही, पण त्यांना जे मोबदला मिळतो तो खूप नगण्य असतो. तर कोविड-19 नंतर त्यांचे नवरे आणि त्या स्वतः पण बाहेर पडणारच आहे त्या कामासाठी, बरोबर आहे. पण त्यांना जो मिळणारा मोबदला आहे तो किती प्रमाणात आपण त्यांना म्हणजे इक्वल करू शकतो, हा आपल्याला बघायला पाहिजे. ऍक्च्युली हा तर खूपच मोठा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी खूप मोठं काम केलं याच्यावरती. तर मला वाटतं एकंदरीतच की बाबासाहेबांचा जो विचार आहे ना इक्वालिटीचा, तो कुठेतरी अजून आपण नव्याने या पोस्ट पॅन्डेमिक नंतर चांगल्या पद्धतीनं रुजवायला पाहिजे. म्हणजे खूप असे कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहेत, आणि आपण कसं ना, आपली पिढी जी आहे ना ती थोडीशी सेन्सिटिव्ह पिढी आहे. त्याला कळतं की काय चाललेलं आहे, पण नेमकं करायचं काय हे कळत नाहीये. हो, ताई ताई तुमचा मुद्दा अगदी कळतोय नीट आम्हाला, आणि मुद्दा पटतोयही. आपण सातत्यानं आता अशा प्रकारचं एक अनौपचारिक अशा प्रकारची चर्चा घडवून आणणार, आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्या चर्चा घडवून आणणार आहोत. आज काय झालं की काही कारणाने तुम्हाला जरा उशिरा याच्यात येता आलं. हा सर. पण इथून पुढे थोडस आपण लवकर सगळेजण येतोय, आणि तुम्हाला त्याच्याबद्दल आम्ही रितसर आधी 2 तास आधी रितसर व्हॉट्सअपवर मेसेज करू. करूया ना. आणि माझं पण असं एक आहे प्लॅनिंग की 2च मिनिटं, की 2-3 दिवसानंतर मी प्लॅनिंग स्वतः करते की मी स्वतः एक झूम मीटिंग अरेंज करेन. त्याच्यामध्ये तुम्हाला तर करेनच मी होस्ट, पण माझा विषय असा असेल की शोषितांच्या ज्या कविता आहेत, म्हणजे जस्ट आपण त्या वाचन करून जास्तीत जास्त लोकांना इन्व्हॉल्व करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्या कवितांचं वाचन आपण घ्यायला काय हरकत नाहीये. जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या एजेंडामध्ये प्रोग्राम असेल, काहीच हरकत नाही. पण माझ्या डोक्यामध्ये तेच आलं, आणि मी जेव्हा तुम्हाला ऐकत होते तेव्हा अरे बापरे म्हणलं, चला काहीतरी आपल्याच थिंकिंगचे लोक आपण भेटलोय, नाही का. आणि आपण पुढे अशा पद्धतीने गेलं पाहिजे, म्हणजे प्रिंट असेल मीडिया किंवा हे इलेक्ट्रॉनिक जे मीडिया आहे त्याच्यामधून आपण खूप पॉझिटिव्हली काम करू शकतो. निश्चितपणे खूप छान काम करू शकतो आपण. थँक्यू दीक्षाताई, थँक्यू. हा सर, थँक्यू सो मच. जय भीम सगळ्यांना. अतुल सर, आपण तुमच्या कवितेकडे जाऊया आणि आपण आता याचा सांगता करूया. हा, थोडं म्यूट बटन अतुल. ओके. सुरुवातीला 4 ओळी सुचल्यात आता कविता सादर करण्यापूर्वी. अरे वा. आज सार्थक झाले चर्चासत्राचे. आज सार्थक झाले चर्चासत्राचे, नवसंकेत मिळाले मापदंडाचे. वा वा. आज सार्थक झाले चर्चासत्राचे, नवसंकेत मिळाले मापदंडाचे. जुगारुनी जळमटे साचलेपणाचे, जुगारुनी जळमटे साचलेपणाचे. मांडूया वास्तव आता नवक्रांतीचे, मांडूया वास्तव आता नवक्रांतीचे. वा वा वा. आता शेवटी एक कविता आहे, त्याला काही शीर्षक नाही.
तर किती दिवस अजून किती दिवस मजबूत करणार आहोत तटबंदी, किती दिवस मजबूत करणार आहोत तटबंदी, भुकेची विद्रोहाची गुलामीची आता तोफ डागावीच लागेल. अतुल, आता तोफ डागावीच लागेल. कुठे गेला माझ्या शोभाचा गनिमी कावा, कुठे गेला माझ्या शोभाचा गनिमी कावा, अरे शंड झाला आहे का शंभूचा छावा. कुठे गेला माझ्या शोभाचा गनिमी कावा, अरे शंड झाला आहे का शंभूचा छावा. ब्राह्मण्यवाद भांडवलवाद का ऊर बडवून पुन्हा पुन्हा गावा. ब्राह्मण्यवाद भांडवलवाद का पुन्हा पुन्हा ऊर बडवून गावा. विषमतेच्या ठिणगीतून वनवा समतेचा पेटवावा, विषमतेच्या ठिणगीतून वनवा समतेचा पेटवावा. वाह वाह, धन्यवाद. क्या बात है. I think so far we have discussed on different facets of Dalit literature. We started with the definition of Dalit literature, the new formation of Dalit definitions. At the same time, we spoke on the culturization of literature and literature as a tool for culturization. Okay. त्याच्यानंतर आपण बोललो होतो तिसरी जी पिढी आहे दलितांची, त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत. तो नवा वाचक वर्ग आहे, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, आता त्यांची परिमाणं बदललेली आहेत. त्याच्यामुळं आपण तिसऱ्या पिढीचं साहित्य निर्माण केलं पाहिजे, किंवा विच कुड बी कॉल्ड ॲज अ थर्ड स्पेस फॉर दलित लिटरेचर. आपण असं थर्ड स्पेसच्या आपण शोधात आलो पाहिजे. त्याच्यासाठीच जे शोध साहित्य ज्याला म्हणू आपण, त्याला आपण क्रिएटिव्ह रायटिंग म्हणूच, पण त्याच्या बरोबरीनं आत्मकथांच्या ऐवजी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शोषित वर्गाच्या पिढीच्या ज्या काही छोट्या छोट्या घटना आहेत त्याचा अगदी सांगोपांग अभ्यास करून त्याच्यावर काही साहित्य निर्मिती आपण करू शकतो का, इकडं आपण आलो. आणि नंतर नवं आपल्या ह्या सगळ्या अभ्यासकांनी सुचवल्याप्रमाणे टेक्नो लिटरेचर किंवा डिजिटल मीडिया इज गोइंग टू बी द मोस्ट इफेक्टिव्ह टूल्स टू एंटरटेन ॲज वेल ॲज टू मेक अवेअर पीपल अबाउट द करंट सिच्युएशन. मला असं वाटतं की आता आपण एका विशिष्ट अशा एका भूमिकेकडे आलो आणि सगळ्याच सार आपण असं निघतं आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं सरांनी इंगोले सरांनी उल्लेख केला की अवर फोकस शुड बी शिफ्टेड ऑन कल्चरल स्टडीज. आपण आता कल्चरल स्टडीज कडे आलो पाहिजे आणि त्याचा सांगोपांग आपण अभ्यास केला पाहिजे. तर मला असं वाटतं की आंबेडकर वादाबरोबर विवेकवाद आणि लोकशाहीवाद हा आपण आपल्या बरोबर ठेवूया, कारण कुठल्याही प्रकारचा एक कट्टरपणा हा लोकशाहीला घातक असतो. त्यामुळं आपण जरी एका विचारसरणीचे जरी मांडणारे असलो तरी आपण आपली सगळी दालनं मनाची उघडी ठेवूया आणि जो काही सर्वंकष विचार आहे, जो मानव मुक्तीचा आणि मानव कल्याणाचा आहे, जो बहुजन हिताय आणि बहुजन सुखायकडे जाणार आहे, त्या सगळ्या विचारधारांचाही आपण कौतुक करायला पाहिजे आणि विचारधारेवर आधारित साहित्य निर्माण केलं पाहिजे. तर आपण आंबेडकरी साहित्याची अजून काही वेगळी परिमाणं निश्चित करू शकू. कारण बाबासाहेबांचंच एक वाक्य आहे की नदीच्या प्रवाहामध्ये जर ढेकूळ असेल तर तो पाण्याबरोबर विरघळून जातो, पण तुम्ही जर नदीच्या वाहत्या पाण्यातला दगड असाल तर तुम्ही पाण्याला वळण देऊ शकता. मला असं वाटतं की आता COVID-19 नंतरचं जे जग आहे ते एका वेगळ्या वळणाकडे असणार आहे आणि येणारे जे नवीन साहित्यिक आहेत ते वेगळ्या अंगाने एक नवं आयाम त्या साहित्याला देतील अशी आपण एक सकारात्मक आशा करूया. आणि आजच्या चर्चेचा जो विषय होता की आपण आणि दलित साहित्य, याच्या मागे माझा मुद्दा एवढाच होता, माझा हेतू एवढा होता की आजचं दलित साहित्य आणि आपली जाण असा तो होता आणि आपल्या जाणीवेनं दुसऱ्याच्या जाणीवाही समृद्ध करणं असा त्याच्या मागचा छुपा हेतू होता. मला असं वाटतं की ह्या चर्चेचं फलित असं आहे की खूप वेगळे जाणीवा आमच्या समृद्ध झाल्या, एकमेकांचा अभ्यास आपल्याला कळाला, एकमेकांची मतं आपल्याला कळाली आणि आपल्या ज्ञानात थोडीशी भर आजच्या ह्या चर्चेच्या सत्रातनं पडलेली आहे. अशा नोटवरती मी आता किंवा अशा सकारात्मक आशावादी अशा नोटवर मी थांबतो आणि पुढचा जो माझा विषय आहे तो आहे फिल्म आर्टिकल 15. जर आपण सर्वांनी एक काही महिन्यांपूर्वी आलेला हा सिनेमा बघितला असेल तर त्याच्यामध्ये
आर्टिकल 15 हा जो सिनेमा आहे त्याच्यामध्ये समतेची, एकतेची, सगळ्यांच्या न्यायाची जी गोष्ट केली जाते त्याला धरून हा सिनेमा होता. तर हा सिनेमा सर्वांनी पाहावा. आपल्याला मध्ये 1 आठवड्याचा वेळ असणार आहे. तर तो कशाही स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करूया. आपण तो पाहूया आणि त्याच्यातले जे छोटे-छोटे फॅसेट्स आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया. एक अतिशय सर्वांग सुंदर सिनेमा बनवला होता. आर्टिकल 15. तर आपण पुढच्या चर्चासत्रात हा विषय घेऊया का? सगळ्यांनी जर मला हात वर करून होकार दर्शवला तर आपल्याला त्या विषयावर बोलता येईल. कारण फिल्म आणि लिटरेचर मध्ये दलित फिल्म याच्यावरती आपण येऊ. जर तुम्हाला हा विषय मान्य असेल तर फक्त हात वर करूया. आर्टिकल 15 इंदोर मला वाटतं सगळ्यांचा आलेला आहे. सगळ्यांनी होकार दर्शवलाय. ज्यांना फिल्म मिळणार नाही त्यांनी व्हॉट्सअपवर तसं टाका. तुम्हाला काही करून ही फिल्म पोचवायचा प्रयत्न आम्ही करतो. आर्टिकल 15. Ayushmann Khurrana is the lead actor in the film. Okay, somehow you make it available on YouTube or somewhere on other apps, Hotstar, and you just watch it. Okay, go through the movie and then we will have a discussion on it. तोपर्यंत मी सर्वांना जय भीम म्हणतो, जय भारत म्हणतो आणि आता सेशन संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम.